आणि कधी कधी असं स्किन केअरसाठी सकाळी सकाळी एक 10-15 मिनिटं मी ऑलरेडी मी शॅम्पू टाकलेला, फक्त त्यामध्ये नुसतं पाण्यातनं काढतो डोक्यावर आंघोळ, त्याशिवाय फ्रेश वाटणार नाही. नमस्कार, मी प्राजक्ता वैशाली व्लॉग मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. कशात सर्वजण मस्त मजेत आनंदीच राहा. आज म्हटलं बागेत अजून एकदा फेरफटका सकाळपासून मारलेला नव्हता, मारूया. तर हे बघा, पांढरं सुंदर असं धोत्र्याचं फूल उमललेलं आहे. हे गुलाबी रंगाचं कोणतं फूल आहे माहीत नाही. हे पांढरा गुलाब आहे. आज खूपच सुंदर फुले उमलली होती. त्यानंतर हे नेहमीच आपलं जास्वंदाचं फूल देखील उमललं होतं. हे रोजच येत आहे. आणि हा गुलाबी रंगाचा तो देखील उमललेला आहे. आणि इकडे जास्वंदाचं फूल देखील अजून एक कळी कालच्या प्रमाणे उमलले आहे. आणि हे पांढरं सुंदर असं लिलीचं फूल आहे बघा, 2 उमललेले आहेत. याचा वास खूप सुंदर येतो. आणि इकडे सुद्धा अजून एक वेगळ्या जातीचा जास्वंद उमललेला आहे, खूप सुंदर दिसत आहे. आणि हा मोठा जास्वंद म्हणजे पाकळ्या ह्याला खूप आहेत. कलर बघू शकता किती सुंदर आहे तो. आणि सकाळचा अशा पद्धतीनं वातावरण बाहेरचा जो काही व्ह्यू आहे तो आज असा दिसत होता. हाय, हॅलो, नमस्कार, मी प्राजक्ता वैशालीज ब्लॉग मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. कशात सर्वजण मस्त मजेत आनंदीच राहा. तर आजच्या दिवसाची फ्रेश मॉर्निंग फ्रेश सुरुवात झालेली आहे. बघू शकताय सकाळ झालेली आहे, सूर्यसुद्धा वर आलेला आहे. आणि मी आज केस वॉश केलेले आहेत. म्हटलं 2-3 कार्यक्रम झाले, वॉश करायची राहिलेली. जरा कार्यक्रमात आले की जरा करावंच वाटतं डोक्यावर आंघोळ, त्याशिवाय फ्रेश वाटणार नाही म्हटलं. 2-3 दिवस जरा तब्येतच जरा डाऊन वाटत होती, पण आज जरा फ्रेश वाटत आहे. मी आमच्या झाडाचा म्हणजे ॲलोवेरा घेतलेला आहे, कोरफड म्हणतात त्याला. तर कोरफडीचं थोडंसं एक छोटं पान घेतलेलं आहे. आणि कधी कधी असं स्किन केअरसाठी सकाळी सकाळी एक 10-15 मिनिटं मी असा डायरेक्टली मसाज करते. धुवून घेतलं होतं ॲक्च्युली. हे त्याचा येल्लो पार्ट येतो जेलीसारखं, ते धुवून घ्यायचं आणि डायरेक्ट असं लावायचं आणि मसाज करायचा. स्किन अतिशय सुंदर होते. स्किनला एक तुकतुकीपणा, चकाकीपणा येतो. आता कार्यक्रमाला नेसलेल्या साड्या त्या इस्त्री मारून घ्यायच्या चाललेल्या आहेत. 3 साड्या ऑलरेडी मी धुवून ठेवल्यात. म्हटलं आज जरा वेळ आहे, इस्त्री मारूनच घ्यावी. तर मी घरीच अशी इस्त्री मारते. या साड्या ऑलरेडी मी शॅम्पू टाकलेला, फक्त त्यामध्ये नुसतं पाण्यातनं काढलेल्या आहेत. काय घाण झालेल्या नव्हत्या, पण एकदा शॅम्पूच्या पाण्यातनं काढलं की कसं बरं असतंय म्हणून. आता चला इस्त्री मारून घेते, मग बोलते तुमच्यासोबत. पाऊस थोडा थोडा पडत आहे आणि छोटासा पक्षी म्हणजे चिमणी आहे, ही ब्लॅक कलरची काळ्या रंगाची, ती येऊन बसलेली आहे. वारा भरपूर सुटलेला आहे. पाऊस आला की असं वरती हा पिवळा कागद लावायला लागतो, नाही तर पाणी पूर्ण आत शिरते. आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू झालेली आहे. इथे भात सुद्धा तयार झालेला आहे. आणि मिस्टर आणि मुलगा लहान चिकन आणायला गेलेले आहेत. तर आज स्पेशल कोल्हापुरी चिकन सुक्कं, रस्सा आणि वरण करणार आहे. आणि आणल्यानंतर दाखवते कसं करायचं ते. आणि आत्ता तयारी केल्या म्हणजे मी बघू शकताय कांदा, लिंबू खाण्यासाठी आणि आलं, लसूण आणि कांदा तेवढा चिरून घेतलेला आहे. खोबरं वगैरे, कोथिंबीर, टोमॅटो अजून आणायला गेलेली आहेत. तर आणल्यानंतर करूया. छोटे छोटे टोमॅटो आणून दिलेले आहेत मिस्टरांनी. तर हे 4 आहेत छोटे छोटे टोमॅटो. कोथिंबीर थोडीशी घेतली, आलं लसूण मगाशी घेतलंच होतं. आणि खोबरं सुद्धा एक अर्धी वाटी होईल एवढं घेतलेलं आहे. हे सर्व वाटण करणार आणि मग फोडणीला घालणार. आणि इकडे बघू शकताय
इथे चिकन मी उकडायला टाकलेलंच आहे, ऑलरेडी शिजायला लागलेलं आहे. त्यामध्ये मी 2 पळ्या तेल टाकलेलं होतं, कांदा 2 कांदे चिरून टाकले होते आणि हिंग हळद नुसतं घातलेली आहे आणि पाणी उकळून टाकले आणि अर्धा लिंबू टाकलेला आहे. तर ते वाटण करून घेते मी आता. शिजले का बघूया. पहिल्यांदा चिकन शिजलेलं आहे, चिकन ओके. हे मगाशी वाटण करून घेतले, आलं लसूण खोबरं कोथिंबीरीचं आणि टोमॅटोचं. आणि आता थोडंसं खडा मसाला टाकणार प्रथम त्यामध्ये. इथे स्टार फूल घेतलेला आहे, थोडी मिरी घेतल्या, हे दालचिनी घेतले आणि हे तमालपत्र घेतले. तेल तापलेलं आहे, त्यामध्ये हे सर्व घालणार. आणि हे आपण केलेलं वाटण सर्व एकत्र करणार, कारण एकत्र केलेलं नव्हतं मगाशी म्हणून. यामध्ये कोथिंबीर देखील घालणार. ते माणूस ते गॅस पासून पण असा घेते की ते मोबाईलला काहीतरी तर झूम करून घे. चटणी ते घालणार 2-3 चमचे. ही कोल्हापुरातून आणलेली चटणी आहे, कांदा लसूण चटणी तयारच मी विकत घेतली होती, ती घालणार 4 आणि 5 बास होतं एवढं. हे छानपैकी मिक्स करून घेणार आणि यावरती झाकून ठेवणार. तेल सुटेपर्यंत झाकणार, म्हणजे शिजवून घेणार आणि त्यानंतर मग हे पीस चिकनचे यामध्ये घालूया.